मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरू असतानाच काल 39 विषयांचे निकाल लागले असून अजूनही 255 विषयांचे निकाल बाकी आहेत। आतापर्यंत 222 विषयांचे निकाल लागलेले आहेत। काल विद्यापीठातील 1719 शिक्षकांनी 26,169 पेपर तपासलेले आहेत, तर 2,70,834 उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे। त्यामुळे 31 जुलैची डेडलाईन हुकल्यानंतर आता मुंबई विद्यापीठ 5 ऑगस्टची दुसरी डेडलाईन पाळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबई विद्यापीठाला निकाल लावण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याने काल काँग्रेस आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पस बाहेर जोरदार आंदोलन केलं। संजय निरुपमांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केलं, तर मनसेने सुद्धा विद्यापीठाविरोधात एल्गार पुकारलेला आहे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। खरं तर निकालासाठी आता 5 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली आहे, मात्र 5 ऑगस्ट पर्यंत तरी उत्तरपत्रिका तपासून होतील का याबाबत शंकाच आहे। मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेची डिलिव्हरी झाली। ट्रॅफिकमुळे ॲम्ब्युलन्स वेळेमध्ये पोहोचू शकली नाही असे प्रकार वारंवार पाहायला मिळतात। या समस्येवरती उपाय काढत राज्य सरकारने एक वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे, तो म्हणजे बाईक ॲम्ब्युलन्सचा। येत्या बुधवारपासून मुंबईमध्ये तुम्हाला आता बाईक ॲम्ब्युलन्स देखील फिरताना दिसतील। महाराष्ट्र शासन, BVG इंडिया आणि UKSAS यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे। तसंच ही सेवा विनामूल्य दिली जाणार आहे। आपण डेमोच्या माध्यमातून पाहतोय की बाईक ॲम्ब्युलन्स रुग्णांपर्यंत कशी पोहोचते। डॉक्टरांना आताच एक कॉल आलेला आहे। डॉक्टर, कुठला कॉल होता आणि आपल्याला कुठे जायचं आहे? धर्मशाळेमध्ये जायचं आहे। हां, तिकडे आम्हाला एक चेस्ट पेनचा पेशंट तिथे जायचं आहे आपल्याला। चला मग डॉक्टरांसोबत जाऊन रुग्णांना कशी तपासणी करतात ते पाहूया। मुंबईतल्या पहिल्या ॲम्ब्युलन्स बाईकची सफर आपण करणार आहोत। सज्ज झालेले आहेत डॉक्टर पेशंटकडे जाण्यासाठी। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया काय काय साहित्य तुम्ही घेतलेले आहे। आता मी घेतली आहे पहिले इक्विपमेंटमध्ये BP ॲपरेटस घेतला आहे, स्टेथो घेतला आहे। इथे याच्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर आहे। यामध्ये इथे म्हणजे इंजेक्शन्स आहेत। इथे परत इंजेक्शन्स आहेत, सक्शन ट्यूब्स आहेत, पाठीमागे गॉज आहेत, गॅमजी आहेत। ह्यामध्ये परत इंजेक्शन्स आहेत, इमर्जन्सी इंजेक्शन याच्यामध्ये आहेत। इलेक्ट्रिक थर्मामीटर्स आहेत, 1 पॅक आहेत, सर्वायकल कॉलर आहे जे आपला रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये यूज करायचे आपल्याला। तर आपण पाहिलं की सर्व डॉक्टरांनी आहेत ते त्यांना लागणारं साहित्य आहे ते घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर सायरन देखील ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईतल्या रस्त्यावरनं जाताना बाईक ॲम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून मिळेल। चला पाहूया कसं आहे। बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण डेमो करत आहोत। एक रुग्ण आहे जो आपणच इथे तयार केलेला आहे। त्या रुग्णाला डॉक्टर कशा पद्धतीने ट्रीटमेंट देतात याची आपण तपासणी करत आहोत। तर जेवढं सामान आहे ते एका रुग्णाला तपासण्यासाठी लागतं, त्याहून अधिक सामान आहेत। त्यासोबतच आपल्याला औषधं आणि इंजेक्शन देखील डॉक्टर कॅरी करताना पाहायला मिळतात। बाईक ॲम्ब्युलन्स आहे जी इतर ॲम्ब्युलन्सच्या तुलनेमध्ये पटकन आलेली आहे आणि रुग्णावर उपचार केलेले आहेत। तर तुमच्या बाईक ॲम्ब्युलन्सच्या पाठोपाठ एक मोठी ॲम्ब्युलन्स देखील असते। त्याचा मला मेसेज आला आहे, ती पाठोपाठ येत आहे माझ्याकडे पाठोपाठ। त्यामुळे आता येईल ते लवकरच त्यांना मी तिथे हँडओव्हर करेन आणि त्यांना मी सगळी इन्फॉर्मेशन याच्यात नोट डाऊन केली आहे, ती आमच्या सर्व्हरला अपडेट झाली आहे। त्याप्रकारे त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली आहे इथे आता, आणि आता मी ती इन्फॉर्मेशन माझ्या कलिग्सला हँडओव्हर करेन आणि तो पेशंट त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून टाकेल। खरं तर ह्या बाईक ॲम्ब्युलन्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक ॲम्ब्युलन्सची सेवा आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मुंबईकरांना देण्यात येणार आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचे प्राण आहेत ते वाचणार आहेत। कॅमेरा पर्सन उत्तम कुटियारसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। पाहूयात पुढची बातमी। भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBIनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दरामध्ये 0.5% कपात केली आहे। रिझर्व्ह बँकेची चलन धोरण काल जाहीर करण्यात आलं। RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नवे दर जाहीर केलेले आहेत।
नव्या दरानुसार रेपो दर हा 6.50% 6.25% आलाय, तर रिव्हर्स रेपो दर हा 6% 5.75% आलाय. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जावरील व्याज कमी होऊन कर्जदारांचा मासिक हप्ता काहीसा कमी होणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही बाप्पा पावलाय, कारण मुंबईहून गणेश उत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या भक्तांना 22, 23 आणि 24 ऑगस्टला टोल माफी मिळणार आहे. काल झालेल्या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या छोट्या 4 चाकी गाड्यांना टोल मुक्ती देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते. पुण्यामध्ये पीएमपीएमएलचा बस चालक आणि वाहकानं ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. पुणे शहरातल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बस चालक आणि वाहकांनी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. अपेक्षित बस स्टॉपवरती बस थांबवली नाही म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि बस चालकांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर चालकानं ज्येष्ठ नागरिकाला थेट बसमधून उतरत शिवीगाळ केल्याचं दिसतंय. कल्याण रोडवरील भादवड परिसरामध्ये मित्रासोबत दुचाकीवरून क्लासला निघालेल्या धीरजचे दुचाकी जी आहे ती खड्ड्यामध्ये आदळली आणि धीरज आणि त्याचा मित्र दुचाकीवरून खाली पडले आणि मागून येणाऱ्या टेम्पो खाली येऊन धीरजचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गेल्यानं जामकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. धीरजचे वडील अमर जामकर हे प्रेस फोटोग्राफर म्हणून भिवंडीमध्ये परिचित आहेत. धीरज हा खड्ड्यांमुळे भिवंडीमध्ये गेलेला 10वा बळी असून यामुळे पालिकेच्या कारभारावरती संताप व्यक्त होतोय. पानिपतकार विश्वास पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय. मालाडच्या झोपू घोटाळ्याप्रकरणी विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सीईओ असताना विश्वास पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीनं 2 विकासकांना मदत केल्याचा आरोप आहे. रामजी शहा आणि रशेस कनकिया या 2 विकासकांना मालाडमधील प्रकल्पासाठी विश्वास पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मदत केली अशी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. सायन पनवेल महामार्गावरच्या कामोठेजवळ अजूनही रस्त्याचं काम अपूर्ण असल्यानं मनसेनं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. अपूर्ण रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करावा लागतोय, तर अनेकांचे बळी देखील गेलेले आहेत. 4 वर्षांपूर्वी सायन पनवेल महामार्गाचं काम करण्यात आलं, मात्र आजवर कामोठ्याजवळचा वाशीकडे जाणारा रस्ता अपूर्णच आहे आणि यामुळेच कामोठ्यातल्या लोकांना मुंबईकडे यायचं असेल तर वाहनं रॉंग साईडनं चालवावी लागतात. फक्त रस्ताच नव्हे तर या ठिकाणी बांधण्यात आलेला भुयारी मार्ग देखील बंद आहे. लोकांना डिजिटल साक्षर बनवण्याच्या हेतूनं पुणे महानगरपालिकेनं आखलेल्या योजनेचा बोजवारा उडालाय. 5 विशेष बस तयार करून पुणे महानगरपालिकेनं यामध्ये कॉम्प्युटर बसवले होते, ज्याद्वारे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांना डिजिटल व्यवहाराची माहिती दिली जाणं हे अपेक्षित होतं. मात्र मागच्या 3 महिन्यांपासून या बसेसमधले कॉम्प्युटर गायब झालेले आहेत. त्याहून अजब म्हणजे हे कॉम्प्युटर गायब झाले याचा महापौर मुक्ता टिळक यांना पत्ता देखील नाहीये. हा सर्व प्रकार त्यांना सांगितल्यानंतर कारवाई करू असं जुजबी उत्तर त्यांनी दिलंय. पुण्यातल्या एसीपी आणि डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची शिवाजीनगर इथं वसाहत आहे, मात्र गळकी छपरं आणि पिण्याच्या पाण्याची असुविधा अशा अनेक समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय. या समस्यांकडे बांधकाम मंत्री आणि ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष द्यावं अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नींनी केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांची ही अवस्था असेल तर कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांची घरं कोणत्या अवस्थेत असतील याचा अंदाज आपण सगळे लावू शकता. बातमी उल्हासनगरमधून. उल्हासनगरच्या माणेरे गावामध्ये दूध गरम करताना स्टोव्हचा भडका उडून महिला 99% भाजली आहे. कोमल सिंग असं या महिलेचं नाव असून स्टोव्हवरती दूध गरम करत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडाला आणि त्या भाजल्या गेलेल्या आहेत. दुर्घटनेनंतर तातडीनं महिलेला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. गोड्या पाण्यामध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी आझाद मैदानावरती सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारलेलं आहे. 30 जूनला सरकारनं गोड्या पाण्यातील मासेमारी आणि तलाव ठेक्यासंबंधी नवं धोरण जाहीर केलं, ज्यामध्ये तलाव ठेक्याची रक्कम 6 पटीपासून वाढवून ती 10 पटींपर्यंत वाढवलेली आहे आणि यामध्ये विविध निकष लावून सहकारी तत्वावरील मच्छीमार सोसायट्यांना डावलून खासगी कंपन्यांना मुक्त वाव दिल्याचा आरोप मच्छीमारांचा आहे.
आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मच्छीमार मासेमारीतून बाहेर फेकल्या जात असल्याचा आरोप आहे। घोडबंदरच्या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड आणि हलक्या वाहनांसाठी एक वेगळी लेन सुरू केली जाणार आहे। वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तसंच वाहतुकीच्या कारवाई दरम्यान पोलिसांना मोबाईल बंदी, पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी, खराब सीसीटीव्हीची दुरुस्ती अशा विविध उपाययोजना राबवण्यात येतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे। मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये एका तरुणीने आत्महत्या केलेली आहे। मुंबईच्या साकीनाका परिसरातील संघर्ष नगर इथं ही घटना घडलेली आहे। या तरुणीने इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली। यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दिलीप कुमारांना किडनीच्या त्रासामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या पुढील तपासणीसाठी ICU मध्ये दाखल करण्यात येईल।